श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अन्न म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर ते लक्ष्मीचं रूप आहे. आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर कोणत्या आहेत त्या चुकीच्या सवयी आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यातली पहिली सवय आहे अन्न वाया घालवणं. आपण अनेकदा ताटात जास्त अन्न घेतो आणि मग उरलेलं अन्न फेकून देतो. पण विचार करा, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांचं काय? यावर उपाय काय? तर जेवढं अन्न हवं आहे तेवढंच आपण ताटात घ्यावं आणि लागेल तसं नंतर वाढून घ्यावं. उरलेलं अन्न क्रिएटिव्ह पद्धतीने वापरावं. उदाहरणार्थ, भात जर शिल्लक राहिलेला असेल तर त्या भाताला फोडणी देऊन आपण वापरात आणू शकतो. भाजी शिल्लक राहिल्यास त्याचे कटलेट किंवा थालीपीठ बनवू शकतो. यामुळे अन्न वाचेल, पैसा वाचेल आणि घरात बरकत येईल. दुसरी सवय आहे फ्रीजमध्ये अन्न साठवणे. काही लोकांना सवय असते फ्रीजमध्ये दिवसेंदिवस अन्न साठवून ठेवणे आणि मग ते खराब होते आणि मग फेकून द्यावे लागते. यावर उपाय काय? तर अन्न जास्त दिवस न साठवता रोजचे रोज ते वापरात आणावे. लक्षात ठेवा, शिळे अन्न म्हणजे कमी ऊर्जा आणि ताजे अन्न म्हणजे सकारात्मक ऊर्जा. तिसरी सवय आहे अस्वच्छ किचन. स्वामी सांगतात, स्वच्छता म्हणजे देवाचे स्थान असते. रात्री झोपण्याआधी सिंक साफ करून ठेवा, गॅस शेगडी स्वच्छ पुसून ठेवा आणि किचनमधील कचरा बाहेर काढा. यामुळे आपलं मन शांत राहतं आणि घरात सकारात्मकता वाढून काम करण्यास उत्साह वाढतो. चौथी सवय आहे रागात स्वयंपाक करणं. आपण कधीकधी रागात किंवा तणावात स्वयंपाक करतो. अन्न बनवताना आपल्या भावना त्या अन्नावर परिणाम करतात. यावर उपाय काय? तर स्वयंपाक करताना शांत राहा आणि श्री स्वामी समर्थांचे नाव घेत स्वयंपाक करा. याचा परिणाम असा की अन्नात प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात आनंद वाढतो. पाचवी सवय आहे किचनमध्ये शिस्त नसणे. आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ, वस्तू जागेवर न ठेवणं, अस्ताव्यस्त किचन. यावर उपाय काय? तर घरातील प्रत्येक सदस्यांनी घेतलेल्या वस्तू जागेवरच ठेवाव्यात, म्हणजे किचन अस्ताव्यस्त होणार नाही. याचा परिणाम म्हणजे आपला वेळ वाचतो आणि काम अजून सोपं होतं. लक्षात ठेवा, अन्न म्हणजे केवळ अन्न नाही, ते आपल्या घराचं भाग्य आहे. जिथे अन्नाचा आदर होतो तिथे कधी काहीच कमी पडत नाही. स्वामींच्या कृपेने तुमच्याही घरात नेहमी सुख, शांती आणि भरभराट राहो. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सगळेच कधी ना कधी या सवयी करतो. तर यातली कोणती सवय तुम्हाला बदलायची आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.